नमस्कार मंडळी. आज मी बनवते आहे कोकणी पद्धतीचं अळूचं फतफतं म्हणजेच अळूची भाजी. त्यासाठी मी अळू छान चिरून स्वच्छ धुवून पहिल्यांदा चिरून घेतलं, मग ते शिजवण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये मी घातले भिजवलेले शेंगदाणे आणि स्वीटकॉर्न आणि ते आता मी 7 ते 8 शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे वाटण बनवून घेते. वाटणासाठी मी घेतलं आहे ओलं खोबरं, 4 मिरी आणि 5-6 मिरच्या. आता हे वाटण मी छान वाटून घेणार आहे आणि त्यानंतर ते मी अळूमध्ये टाकून व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तर हे बघा, अळू शिजलेला आहे. आता हे अळू आणि खोबऱ्याचं वाटण मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि त्याबरोबर मी ह्याच्यामध्ये घातला आहे मालवणी मसाला, हळद, चवीपुरतं मीठ आणि चवीला थोडासा गूळ. हे सगळं मिश्रण घालून व्यवस्थित शिजवून घेते आहे आणि त्यानंतर ह्या अळूला मी देणार आहे लसूणची फोडणी. तर हे बघा, तेल घालून त्यामध्ये मी लसूण आहे ती छान खरपूस भाजली आणि मस्त